गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आपण आशा डायरी पार्ट 3 आज पाहणार आहोत. हा देखील अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्ही पार्ट 2ला कमी रिस्पॉन्स दिला, तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही या अगोदरचे 2 व्हिडिओ की जे आशा डायरीवरती बनवले आहेत ते देखील नक्की पाहावेत. कारण की अतिशय उपयुक्त अशी आशांना म्हणजे आशा ज्या काही कार्य करतात त्याच्याशी संबंधित अतिशय उपयुक्त हे दोन्हीही व्हिडिओ आहेत. चला तर मग आजचा देखील आपण व्हिडिओ जराही वेळ न घालवता बनवूयात. तर हा आशा डायरी पार्ट 3 असणार आहे. हा देखील अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघा, या ठिकाणी आशा डायरीमध्ये आशा स्वयंसेविकेने कार्यक्षेत्रातील तांबी PPI UCD बसवलेल्या महिलांची यादी कशी ठेवायची यासाठी देखील आशांना साधारणतः एका महिलेसाठी 150 इतका मोबदला आहे. त्यामुळे ही यादी आशांनी PPI UCD बसवलेली यादी आशांनी व्यवस्थितरित्या ठेवणे गरजेचे आहे. व ती कशी बसवायची ते कशी लिहून ठेवायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला अनुक्रमांक बघू शकता. त्यानंतर तांबे बसवलेल्या महिलेचे संपूर्ण नाव म्हणजे तिच्या पतीच्या संपूर्ण नावासह आपण इथं नोंदवायचं आहे. त्यानंतर महिलेचं संपूर्ण वय, जिवंत अपत्यांची एकूण संख्या लिहायची आहे. त्यानंतर तांबी बसवण्यात आली तो महिना व वर्ष या ठिकाणी की ज्या महिन्यात तांबे बसवले आहे तो महिना आणि वर्ष इथं व्यवस्थितरित्या लिहायचं आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी किंवा संपर्क क्रमांक म्हणजे त्या महिलेचा मोबाईल नंबर आपण लिहून घ्यायचा आहे. व या ठिकाणी तिला काही शेरा वगैरे काय आपल्याला लिहायचं असेल, काही महत्त्वाच्या गोष्टी लिहायच्या असेल तर तो आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. अशा प्रकारे हे PPI UCD बसवलेल्या महिलांची यादी अशा प्रकारे आपण व्यवस्थितरित्या ही जी काही आशांची डायरी आहे त्यामध्ये लिहून ठेवू शकतो. तर त्यानंतर आपण बघूया की या आशा डायरीमध्ये आशा स्वयंसेविकेच्या कार्यक्षेत्रात ज्या काही गर्भवती महिला आहेत त्यांची यादी, प्रसूतीपूर्व कुठल्या प्रकारची माहिती भरायची किंवा प्रसूतीपूर्व कशी यादी ठेवायची हे देखील अतिशय महत्त्वाचं असतं. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. तर मी या पानावरती दाखवते तुम्हाला म्हणजे समजेल. तर गर्भवती महिलेचे संपूर्ण नाव व RCH ID जर असेल तर तो आपण इथं RCH ID तिचा भरणार आहोत. त्यानंतर त्या महिलेचं पूर्ण वय आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. प्रसूतीपूर्व वजन किंवा वजन व तारीख म्हणजे प्रसूतीपूर्व जी काही तिची वजन आपण उपकेंद्रात वगैरे ती आल्याच्या नंतर आपण जे काही काउंट करतो ते व्यवस्थितरित्या इथं भरायचं आहे. तिची जी काही शेवटच्या मासिक पाळीची दिनांक म्हणजे LMP असेल ती आपण इथं डेट, महिना आणि डेट, मंथ आणि इयर्समध्ये व्यवस्थितरित्या भरून घेणार आहोत. त्यानंतर तिची जी प्रसूतीची अपेक्षित तारीख आहे जिला आपण EDD म्हणतो ती देखील आपण इथं व्यवस्थितरित्या लिहून घेणार आहोत. त्यानंतर प्रसूतीचे संभाव्य ठिकाण म्हणजे ती खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात कुठं प्रसूतीसाठी जाणार आहे ते ठिकाण आपण इथं नमूद करायचं आहे. त्यानंतर जोखमीची गर्भवती महिला आहे काय, नाही किंवा होय किंवा नाही असं लिहा. समजा ती जर जोखमीची महिला असेल तर आपण या ठिकाणी होय लिहिणार आहोत, नसेल तर नाही असं लिहिणार आहोत. त्यानंतर गर्भवती महिलेच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण व तारीख आपण तिचा जो काही HB काउंट करणार आहोत तो आपण इथं व्यवस्थितरित्या लिहायचा आहे. त्यानंतर गर्भवती महिला प्रसूतीपूर्व स्थलांतरित होय किंवा नाही म्हणजे ती स्थलांतरित झाली आहे की नाही अशा प्रकारची माहिती आपण या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर तिचा संपर्क क्रमांक जो असेल किंवा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर शेरा. अशा प्रकारे ही प्रसूतीपूर्व माहिती कशी भरायची त्याचे हेड देखील तुम्ही व्यवस्थित बघू शकता व त्याची माहिती आपण व्यवस्थितरित्या या आशा डायरीमध्ये नोंदवू शकतो. त्यानंतर ही झाली प्रसूतीपूर्व भरायची माहिती. तर आपण यानंतर आता प्रसूतीनंतर माहिती कशी भरायची या आशा डायरीमध्ये ते पाहणार आहोत. आता प्रसूती झाल्यानंतर जी काही माहिती भरायची आहे त्याचे कॉलम बघा. तर प्रसूती झालेल्या महिलेचे संपूर्ण नाव या ठिकाणी आपण भरायचं आहे. तिचा RCH ID या बॉक्समध्ये आपण व्यवस्थितरित्या भरून घेणार आहोत. त्यानंतर प्रसूतीची तारीख म्हणजे ज्या तारखेला तिची प्रसूती झाली आहे ती तारीख आपण या ठिकाणी नोंदवणार आहोत. प्रसूतीचे ठिकाण घरी, खाजगी, शासकीय रुग्णालय. तर तिची प्रसूती नेमकं घरी झाली की शासकीय रुग्णालयात वगैरे झाली ते देखील आपण या ठिकाणी नमूद करणार आहोत. तर बाळाची स्थिती, जिवंत जन्म, उपजत मृत्यू नमूद करा. समजा बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेच मृत्यू झाला असेल तर उपजत मृत्यू म्हणून आपण या ठिकाणी नोंद करणार आहोत. त्यानंतर बघा इथं लिंग, मुलगा की मुलगी म्हणजे झालेले बाळ हे मुलगा आहे की मुलगी यासाठी मुलगी असेल तर Fच्या खाली टिक करणार आहोत, मुलगा असेल तर Mच्या खाली. त्यानंतर जन्मतःच वजन इन ग्रॅम्स म्हणजे त्याचं वजन जन्मल्यानंतर किती होतं हे या ठिकाणी आपण नोंद करणार आहोत. तर अर्ध्या तासाच्या आत शिशु स्तनपान केले आहे का, होय किंवा नाही हे देखील आपण
व्यवस्थित त्या मातेला व्हिजिट देऊन इथं भरणार आहोत. त्यानंतर माता नवजात बालकाचा मृत्यू झाला असल्यास कारण लिहा. समजा जर त्या नवजात बालकाचा मृत्यू झाला असेल तर त्याचं कारण आपण इथं स्पष्ट करणार आहोत व त्यानंतर शेरा लिहिणार आहोत. अशा प्रकारे प्रसूतीनंतर माहिती कशी भरायची हे देखील या आशा डायरीमध्ये आपण व्यवस्थितरित्या नोंदवू शकतो. अशा प्रकारे ही आशा डायरी अतिशय महत्त्वाची आहे व प्रत्येक आशाकडे ही डायरी असणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर बघा, त्यानंतर अशा प्रकारची खूप सारी यामध्ये पाने आहेत, त्यामुळे आपण ही डायरी वर्षभर व्यवस्थितरित्या वापरू शकतो. तर आता यानंतर इथं अजून एक पॉईंट दिलेला आहे की समजा जर आशा स्वयंसेविकेच्या कार्यक्षेत्रात जन्म व मृत्यूबाबत सविस्तर माहिती. जे काही जन्म मृत्यू आपण नोंदवायचे असतात तर तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारता, कमेंटमध्ये म्हणता की जन्म मृत्यू नोंदणी रजिस्टर कसं लिहायचं ते दाखवा. तर या ठिकाणी आशा सेविकेच्या कार्यक्षेत्रात जन्म मृत्यूबाबत सविस्तर माहिती कशी लिहायची हे या डायरीमध्ये देखील आहे. तर बघा, कार्यक्षेत्रात एकूण प्रसूती, तर प्रत्येक महिन्याच्या प्रसूती आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या नोंदवू शकतो. त्यानंतर एकूण प्रसूतीपैकी घरी झालेल्या प्रसूती देखील आपण या ठिकाणी व्यवस्थित प्रत्येक महिन्यात त्या महिन्याच्या खाली नोंदवू शकतो. एकूण प्रसूतीपैकी दवाखान्यात झालेल्या प्रसूती देखील इथं लिहून घेऊ शकतो. इतर ठिकाणी झालेल्या प्रसूती घरी, दवाखान्यात वगळून, उदाहरणार्थ रस्त्यावर, वाहनात, शेतात, हे देखील इथं नोंदवू शकतो. त्यानंतर एकूण जिवंत जन्म, म्हणजे जे काही जिवंत जन्म आहे ते इथं, उपजात मृत्यू इथं, एकूण नवजात मृत्यू या ठिकाणी, आणि एकूण माता मृत्यू किंवा झालेल्या गर्भपाताची एकूण संख्या देखील आपण या ठिकाणी नोंदवू शकतो. अशा प्रकारे अजून जर खाली बघितलं तर आशा स्वयंसेविकेच्या कार्यक्षेत्रात जन्मतः कमी वजन असलेल्या बालकांची व स्तनपानाविषयी माहिती ही कशी भरायची देखील तुम्ही बघा. तर इथं महिना दिला आहे व महिन्यावाईज आपण माहिती त्या महिन्यातली भरू शकतो. जन्मतः कमी वजनाच्या बालकांची संख्या, म्हणजे ज्याचं वजन 250 ग्रॅमपेक्षा, म्हणजे 2500 ग्रॅमपेक्षा कमी असेल तर अशा प्रकारे त्या बालकाची माहिती आपण इथं भरायची आहे. त्यानंतर जन्मतःचं वजन कमी वजन असलेल्या संदर्भित केलेल्या बालकांची एकूण संख्या, म्हणजे समजा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, SNCU, खाजगी, अशा प्रकारे कुठं आपण तिला संदर्भित केलं आहे त्या बालकाला ते देखील आपण या डायरीमध्ये व्यवस्थित नोंदवू शकतो. त्यानंतर स्तनपानाविषयी माहिती, 0 ते 6 महिन्यापर्यंत असलेल्या बालकांची एकूण संख्या, निव्वळ स्तनपान दिलेल्या बालकांची संख्या, निव्वळ स्तनपान न दिलेल्याची कारणे देखील आपण इथं लिहू शकतो, आणि शेऱ्यासाठी देखील इथं कॉलम आहे. अशा प्रकारे ही आशा डायरी अतिशय उपयुक्त आहे व ही डायरी तुमच्याकडे असणे आणि त्याचं तुम्ही व्यवस्थित अपडेट करणे महत्त्वाचं आहे. आता आशा स्वयंसेविकेच्या कार्यक्षेत्रातील SNCUमधून बाहेर आलेल्या बालकांचा पाठपुरावा, SNCUमधून जी काही बालके बाहेर आले असतील त्यांचा पाठपुरावा देखील कसा करायचा त्याची हेड इथं दिलेले आहेत. ते तुम्ही व्हिडिओ मोठा होत आहे त्यामुळे स्क्रीनशॉट मारून बघू शकता. अशा प्रकारची डायरी अतिशय महत्त्वाची आहे. आता या ठिकाणी आशा स्वयंसेविकेच्या कार्यक्षेत्रात कमी वजनाचे बालकांचा पाठपुरावा देखील तुम्ही स्क्रीनशॉट मारून पाहू शकता. तर अशा प्रकारचे हेड या ठिकाणी आहेत. अशा प्रकारच्या या डायरीवरचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.